आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका माहिती व जनसंपर्क कार्यालय. सांगली महानगरपालिकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी. महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या हस्ते महामानवास विनम्र अभिवादन. पुतळा व प्रतिमा पूजनाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने अत्यंत उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. महापौर माननीय श्री धीरज सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते महामानवाच्या पूर्णाकृती पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. महानगरपालिकेच्या दिनविशेष कार्यक्रमाअंतर्गत आज सकाळी 10 वाजता शास्त्री चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापौर धीरज सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपस्थितांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. पुतळा परिसरातील कार्यक्रमानंतर महानगरपालिका मुख्यालय येथे मुख्य अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी महापौर महोदयांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी महापालिकेचे पदाधिकारी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी महामानवाच्या स्मृतीस अभिवादन केले. या सोहळ्याला उपमहापौर गजानन मगदुम, जिल्हाधिकारी तथा आयुक्त मैनाक घोष, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिवादन केल्यानंतर बोलताना महापौर म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या राज्यघटनेमुळेच आज आपण सर्वजण समानतेने आणि स्वाभिमानाने जगत आहोत. त्यांचे विचार व कार्य केवळ देशासाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या विचारांवर चालून शहराचा विकास करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.